Hello friends, welcome to Let's Learn. So here we are going to start a Rydberg formula for the spectral lines of an atom. So how did we derive? We are going to derive this, and before this we are going to see some definitions. Okay, so let's see them. So basically, what is the excitation energy? Okay, the energy required to an electron from the ground state to an excited state is called the excitation of energy of electron in that state. Basically, ग्राउंड स्टेट म्हणजे काय हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. तो ग्राउंड स्टेटमध्ये जर सपोज ग्राउंड स्टेटमधून जर सपोज एखादा इलेक्ट्रॉन एक्साइटेशन स्टेटमध्ये जातोय, सो n इक्वल्स टू 1 जेव्हा तुम्ही टाकता तर तेव्हा ती स्टेट कोणती येते, तेव्हा ती ऑर्बिट कोणती येते, ग्राउंड स्टेट. त्याला कोणती स्टेट म्हणतात तुम्ही, ग्राउंड स्टेट. तर बेसिकली तुम्हाला फर्स्ट ऑर्बिट मधून जेव्हा तुमचा इलेक्ट्रॉन एक्साइटेशन स्टेटमध्ये जातो, नेक्स्ट स्टेटमध्ये जातो, नेक्स्ट एक्साइटेशन स्टेटमध्ये जातो, तेव्हा त्याला जी एनर्जी लागते इथून तर इथे जायला जी एनर्जी लागते तिला काय म्हणतात आपण, एक्साइटेशन एनर्जी. ओके, आणि ही एनर्जी आपण एक्सटर्नली प्रोव्हाइड करतो मोस्ट ऑफ द टाइम. नेक्स्ट इज binding energy. So binding energy of an electron is the minimum energy required to make it free from the nucleus. Basically मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ऑर्बिट मध्ये जो रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन आहे तो निगेटिव्ह चार्ज असतो. तर इथे अट्रॅक्शनमुळे हे दोघं एकमेकांशी कनेक्टेड नाही म्हणता येईल, बट तिथे एकमेकांशी तिथे बाउंडेड असतात. हे दोघं एकमेकांशी काय असतात, बाउंडेड असतात. जर सपोज मला इलेक्ट्रॉनला फ्री करायचंय, या इलेक्ट्रॉनला फ्री करायचंय, तर मला काय करावं लागेल, याला एक्सटर्नली एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल, ज्याच्यामुळे तो एक्स्ट्रा एनर्जी गेन केल्यामुळे तो न्यूक्लियस पासून फ्री होईल. सो मीन्स त्या जो बॉन्ड तयार झालेला आहे तिथे, जो बॉन्ड तयार झालेला आहे, बॉन्ड पासून तो फ्री होईल इलेक्ट्रॉन. सो ती फ्री होण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतात बाइंडिंग एनर्जी. ओके, नेक्स्ट वन इज द आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय की आयोनायझेशन एनर्जी ऑफ अन ॲटम इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू गिवन टू अन इलेक्ट्रॉन इन द ग्राउंड स्टेट ऑफ दॅट ॲटम टू सेट द इलेक्ट्रॉन फ्री. सो बेसिकली सपोज एखादा इलेक्ट्रॉन आहे आणि तो ग्राउंड स्टेटमध्ये आहे. So ground state nucleus and this is the first orbit. So n equals to 1 means ground state. तर या ग्राउंड स्टेट मध्ये जो इलेक्ट्रॉन असेल त्याला फ्री करायसाठी जी एनर्जी द्यावी लागते, जी एक्सटर्नल एनर्जी ते प्रोव्हाइड करावं लागते, त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, आयोनायझेशन एनर्जी. ओके, सो या काही डेफिनेशन्स आहेत, आय होप तुम्हाला कळायला असतील. सो आता आपण बघूया की जो आपण रेडबर्ग फॉर्म्युला काढला आहे तो कशा प्रकारे एनर्जीशी असोसिएटेड करतो. सो अकॉर्डिंग टू बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट, आपण बोहर्सचं थर्ड पॉस्ट्युलेट बघितलं होतं, EM मायनस EN इज इक्वल्स टू HV. याचा अर्थ काय की सपोज हे बघा लाईक दिस. सो याचा अर्थ काय की हा एक ॲटम घेतलेला आहे मी. या ॲटम मध्ये न्यूक्लियस आहे सेंट्रलला आणि हा इलेक्ट्रॉन आहे. जेव्हा माझा इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट पासून किंवा लोअर, आता मी काय सांगितलं तुम्हाला, ही ऑर्बिट काय, ही ग्राउंड स्टेट घेऊन घ्या, तर इथे एनर्जी काय असेल, नेहमी लोअर एनर्जी. आणि जसं आपण वरती जात असतो, जसं एन ची व्हॅल्यू इन्क्रीज होते तर एनर्जी काय होते, इन्क्रीज होत जाते. आपण काढल्याही होत्या या व्हॅल्यूज एका व्हिडिओमध्ये. सो बेसिकली ग्राउंड स्टेटमध्ये लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये असतो आणि त्याच्यानंतर तो हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये जातो. तर जेव्हा इलेक्ट्रॉनला तुम्हाला हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये त्याला न्यायचं असतं तर तुम्हाला काय करावं लागतं, लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये त्याला एक्सटर्नली फोटॉन्स, तिथे एक्सटर्नली त्याच्यावरती फोटॉन्स द्यावं लागतात. इथे काय करावं लागतं, एक्सटर्नली फोटॉन्सची एनर्जी घ्यावी लागते. म्हणजे जेव्हा आपण फोटॉन्स त्याच्यावरती फोटॉन्स जेव्हा इमिट करू बेसिकली, तेव्हा तो काय करेल, इलेक्ट्रॉन त्या फोटॉन्सची एनर्जी ऍब्झॉर्ब करतो आणि तो हायर ऑर्बिटमध्ये जातो. मीन्स तो इथून हायर ऑर्बिटमध्ये गेला इथे, लाईक दिस. बट कधी कधी काय होतं की तुमचा जो हायर ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन आहे तो लोअर ऑर्बिटमध्ये येतो, लाईक दिस. हे बघा इथे मी ॲनिमेशन करायचा प्रयत्न केलाय. तो हा काय या ऑर्बिटमध्ये होता पहिले, वेट अ सेकंड,
सो हा काय होता, या ऑर्बिटमध्ये होता पहिले आणि तिथून हा मूव्ह झाला या ऑर्बिटमध्ये. सो इथे काय झालं, इथे ट्रान्झिशन कसं झालं, हायर टू लोअर, हायर टू लोअर झालं. ठीक आहे, इथे कसं झालं होतं, लोअर टू हायर. ठीक आहे, लोअर एनर्जी पासून हायर एनर्जी मध्ये झालं होतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला फोटॉन्स करून एनर्जी घ्यावी लागली होती. बट हे मागच्या चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता इथे काय होत आहे, इथे ट्रान्झिशन कसं होत आहे, हायर टू लोअर होतोय. म्हणजे जेव्हा हायर एनर्जी पासून तो लोअर एनर्जी, तर बेसिकली या दोघांमधला जो डिफरन्स येईल तो डिफरन्स राहतो तुमचा, तो डिफरन्स जो पण राहील एनर्जीचा, या दोघांच्या एनर्जी मधला जो डिफरन्स राहील, हायर टू लोअर मधला जो डिफरन्स राहील एनर्जीचा, त्या एनर्जीच्या तुमचे फोटॉन्स इथे इमिट्स होतील. अशा प्रकारे त्या एनर्जीचे तुमचे इथे जे फोटॉन्स असतील ते इमिट होतील. आणि इथे फोटॉन्स काय होतात, त्या जितकी एनर्जी तो हायर ऑर्बिट मध्ये जातोय तर तेवढ्या एनर्जीचे फोटॉन्स ऍब्झॉर्ब होत आहे. इथे कोणता इफेक्ट होतोय, ऍब्झॉर्प्शन होतंय. इथे काय होतंय, ऍब्झॉर्ब होतात. आणि इथे बेसिकली काय होतात, इमिट होत आहे. ठीक आहे, सो याचं इथे रेडबर्ग फॉर्म्युलाशी कशा प्रकारे रिलेशनशिप आहे या कॉन्सेप्टचं ते आपण बघणार आहोत. मी एका व्हिडिओमध्ये, मागच्या एका व्हिडिओमध्ये एनर्जीसाठी फॉर्म्युला काढला होता, इफ आय एम नॉट रॉंग. सो जो मी एनर्जीसाठी फॉर्म्युला काढला होता तो अशा प्रकारे होता, झेड इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, एम इज द मास, E is the like charge on the electron, epsilon naught, Planck constant, and again here mass. Okay, so अशा प्रकारे आपण फॉर्म्युला काढला. सो n is the, तो कोणत्या ऑर्बिट मध्ये आहे. सो n बेसिकली मी काय घेते, हा nth ऑर्बिट घेते. ठीक आहे, आणि इथे आपण कन्सिडर करूया की n चा हा जो नंबर आहे n इक्वल्स टू 1 आहे. मीन्स एन काय झाली, लोअर ऑर्बिट झाली. ठीक आहे, आणि आता मी कन्सिडर करते सेम mth ऑर्बिट साठी. ठीक आहे, मायनस झेड स्क्वेअर एम ई रेस टू 4 8 ॲप्सिलॉन नॉट आ स्क्वेअर एच स्क्वेअर एम. सो इथे m काय, हा mth ऑर्बिट, mth ऑर्बिट, आणि इथे m इक्वल्स टू 2 घेते. सो ऑब्विसली n पेक्षा m काय झाला आता, हायर. मीन्स माझी जर सपोज ही ग्राउंड लेवल आहे तर इथे n इक्वल्स टू 1 आहे, तर इथे काय राहील, m इक्वल्स टू 2 राहील. सो ऑब्विसली ही काय झाली, लोअर लेवल, ही काय झाली, हायर लेवल. सो जेव्हाही माझा इलेक्ट्रॉन हायर लेवल टू लोअर लेवल मध्ये जाईल तेव्हा तो काही फोटॉन्स इमिट करेल आणि त्या फोटॉन्सची एनर्जी राहील या दोघांमधला डिफरन्स. ठीक आहे, त्या फोटॉन्सची एनर्जी राहील या दोघांच्या, मीन्स इथून ते इथे झालेलं जे ट्रान्झिशन आहे, इथून ते इथे झालेले जे ट्रान्झिशन आहे त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो एनर्जी, तितकी एनर्जी फोटॉन्स काय करतील, इमिट करतील. ठीक आहे, या दोघांमधल्या एनर्जीचा डिफरन्स ची एनर्जी फोटॉन्स इमिट करतील. मीन्स em मायनस en मीन्स एनर्जी इन द mth ऑर्बिट मायनस एनर्जी इन द nth ऑर्बिट इज इक्वल्स टू hv. सो h इज द प्लँक कॉन्स्टंट अँड v इज द वेलोसिटी. ठीक आहे, सो हे तर तुम्हाला कळालं. So em minus en is equals to hv. So means याच्या v साठी काय फॉर्म्युला काढेल मी, v is equals to em minus en divided by h. ओके नाही, मी फक्त इथे काय केलं, v ला इथे h ला इकडे राईट हँड साईडला डिवाइड केलं. सो nth ऑर्बिट साठी तर मला माहिती अशा प्रकारे, आणि mth ऑर्बिट साठी पण मला माहिती की एनर्जी काय येते. सो बेसिकली मी इथे पुट करते mth ऑर्बिटची एनर्जी आणि nth ऑर्बिटची एनर्जी, m मास ऑफ द इलेक्ट्रॉन e रेस टू 4 डिवाइडेड बाय 8 ॲप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर m स्क्वेअर. इथे काय, हा mth ऑर्बिट आहे. ठीक आहे, हा ऑर्बिट आहे, मायनस झेड स्क्वेअर मास ऑफ द इलेक्ट्रॉन e रेस टू द 4 डिवाइडेड बाय 8 ॲप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर n स्क्वेअर. ही पण काय, ऑर्बिट आहे, अँड कम्प्लीट डिवाइडेड बाय h. मी बस इथे em अँड en यांच्या व्हॅल्यू रिप्लेस केल्या आहे. ठीक आहे, इथे यांच्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहे ॲज इट इज. आता काय करते, कॉमन पार्ट बाहेर काढून घेतला आपण. इथे काय केलं, कॉमन पार्ट बाहेर काढला. जर मी सपोज इथे कॉमन पार्ट बाहेर काढला तर काही मायनस झेड स्क्वेअर
me e raised to the 4 divided by 8 epsilon naught h square m square divided by complete divided by h. सो हा h आणि हा h काय, हा इथे काय होईल, मल्टिप्लाय होईल. कशा प्रकारे, हा जो डिनॉमिनेटर मध्ये h आहे तर तो काय होईल, न्यूमरेटर मध्ये जाताना 1/h येईल आणि हा h आणि हा h मल्टिप्लाय होईल. तर मल्टिप्लाय केल्यानंतर क्यूब येईल. ठीक आहे, मी डायरेक्ट लिहिलेले आहे, तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहा लाईक दिस. ओके, and then ब्रॅकेट मध्ये 1 divided by m square minus 1 divided by n square. ओके, इथे h कॅन्सल. सो अशा प्रकारे mth ऑर्बिट आणि nth ऑर्बिट साठी मला फॉर्म्युला मिळाला. मीन्स इथे ऑर्बिटचा नंबर टाकावा लागेल. ऑब्विसली ही जर हायर असेल तर ही काय राहील, लोअर ऑर्बिट राहील. ठीक आहे, या दोघांमधला डिफरन्स येईल, तो म्हणजे किती राहील, वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. कळालं. सो बेसिकली ही जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे, जर सपोज मी इथे हा जो मायनस साइन आहे ऍब्झॉर्ब केला आतमध्ये, तर मला काय मिळेल, हा मायनस साइन आतमध्ये नेला तर मला काय मिळेल, नेक्स्ट स्टेप लाईक दिस. सो नेक्स्ट स्टेप काय मिळेल, हा मायनस साइन ऍब्झॉर्ब केला तर इथे मायनस येईल आणि इथे प्लस येईल. जर हे मायनस साइन मी फक्त ऍब्झॉर्ब करते. ठीक आहे. सो बेसिकली हा झेड स्क्वेअरचा जो पार्ट ओघळता, म्हणजे झेड स्क्वेअरला जर बाजूला काढलं तर मास ऑफ द इलेक्ट्रॉन ई रेस टू द 4 8 एप्सिलॉन नॉट एच स्क्वेअर. ही जे आहे हे काय माहिती का तुम्हाला, हा आहे तुमचा रेडबस कॉन्स्टंट. हा जो आहे तर हा आहे तुमचा रेडबर्ग कॉन्स्टंट. ओके, आणि जर मी ते एप्सिलॉन नॉट, प्लँक कॉन्स्टंट अँड मास ऑफ द इलेक्ट्रॉन अँड चार्ज यांच्या व्हॅल्यूज पुट केल्या तर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते. ती असते तुमची लाईक इथे बघा, हा. सो बेसिकली हा जो आहे तो आहे तुमचा रेडबर्ग कॉन्स्टंट. ओके, अँड दॅट इज इक्वल्स टू वेलॉसिटी. अँड अजून आपण एक बघितलं होतं की वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू सी बाय लॅम्बडा. सो सी काय तुमचा स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड लॅम्बडा इज द वेवलेंथ. सो इथे मी काय केलं, बेसिकली बी इज इक्वल्स टू सी बाय लॅम्बडा इज इक्वल्स टू झेड स्क्वेअर एम ई स्क्वेअर 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय एच क्यूब इन ब्रॅकेट 1 बाय एन स्क्वेअर मायनस 1 बाय एम स्क्वेअर. मी बस इंटरचेंज केलेला आहे. सो दिस इज आर एच, wait a second, RH is equals to Z square ME raised to 4 8 epsilon naught square H cube. हा जो आहे हा प्रिफिक्स आहे, सफिक्स आहे, सॉरी, हा जो आहे तो सफिक्स आहे लाईक दिस. ठीक आहे, काही जण कन्फ्यूज होऊन जातील. सो बेसिकली आर एच जर तुम्ही इथे सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट केल्या तर तुम्हाला आर एच ची व्हॅल्यू मिळते 1.097 इंटू 10⁻⁷ मीटर इनवर्स. ओके, एम इनवर्स. सो ही तुम्हाला व्हॅल्यू मिळते रेडबर्ग कॉन्स्टंटची. मीन्स तुमचा फॉर्म्युला काय तो इज इक्वल्स टू आर एच झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस एन स्क्वेअर मायनस 1 बाय एम स्क्वेअर लाईक दिस. सो यू विल गेट द वेलॉसिटी. सो हा मिळाला तुम्हाला रेडबर्ग फॉर्म्युला. आय होप छोटंसं डेरिवेशन होतं, तुम्हाला डेरिवेशन कळालं असेल. लेट्स सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.